मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वांद्र्यामधल्या रंगशारदामध्ये पदाधिकारी आणि आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी तृणमूल काँग्रेसमधली फूट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पक्षामधल्या 6 खासदारांची बंडखोरी या दोन्ही विषयी जोरदार टीका केली आहे। स्वाभिमान मेला की जिवंत प्रेत उरतं असा जुन्या वाक्याचा दाखला देखील राज ठाकरेंनी दिलाय। केंद्रात देशामध्ये भाजपची सत्ता आहे, मग 6 खासदार हे शिंदेंकडे का गेले असा सवालही राज ठाकरेंनी विचारलाय। केंद्रात सत्ता कोणाची? ते बोले भारतीय जनता पक्षाची। म्हटलं राज्यात सत्ता कोणाची? ते बोले भारतीय जनता पक्षाची। म्हटलं मग शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेंकडे का गेले? म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे? आणि 2029 ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये तर असतील, जो विरोध करणारे असतील तर बाकीचे जे सगळे गट आहेत ते बरोबर असलेले बरे, याच्यासाठीची नाही तर 6 भाजपमध्ये जाऊ शकले असते। मला कोण सत्तेवर आहे ना ह्याच्या मला फरक पडत नाहीये, सत्तेवर बसून तुम्ही काय करताय ना याचा मला जास्ती फरक पडतो। आपण काय धोरणं आणतो आहोत आणि त्या धोरणांमधून आपण भविष्यातले काय पायंडे पाडून ठेवतो आहोत। उद्या दुसऱ्या सत्तेवरती येतील ते याहून काहीतरी अघोरी करतील आणि त्यावेळेला आता जे सत्तेतले आहेत ते ज्याला बोंबा मारतील त्यावेळेला ते सांगतील तुम्ही काय केलं होतं, तुम्ही हेच केलं होतं म्हणून आम्ही हे केलं। आपण राज्यात काय पायंडे पाडतोय, देशात काय पायंडे पाडतोय याचं कोणाला भानच उरलेलं नाही। अंतर्गत ज्याला म्हणतो ना एक वाद, ज्वालामुखी, त्रास असा जो गोंधळ सगळा जो आहे ना हा या देशापेक्षा भारतीय जनता पक्षात जास्ती आहे। इतकं आतून सगळं त्यांच्याकडे पण पेटलेलं आहे। आता फक्त नरेंद्र मोदी आहेत, एक तिकडे एक मॅग्नेट आहे, त्याच्यामुळे सगळं शांत आहे। काही जण म्हणतात वर्षभरात काही गोंधळ निर्माण होतील, केंद्रातही होतील, देशभरातही होतील, बघू। पण मला असं वाटतं की तुम्ही तयारीत असणं गरजेचं आहे। ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला तुम्ही घट्ट जमिनीत पाय रोवून उभे असलेले मला दिसलेले पाहिजेत। तर 2018 मध्येच निवडणुकांवरती बहिष्कार टाका असं मी सांगत होतो याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला, तर सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेलं नाही अशा शब्दामध्ये देखील राज ठाकरेंनी सुनावलंय। असेल तर 2018 साली मी बोललो होतो, आठवतं ना? सर्व राजकीय पक्षांना सांगत होतो मी निवडणुका लढवू नका, बहिष्कार टाका निवडणुकांवरती। हे ज्या प्रकारचं राजकारण आता सुरू आहे, ज्या प्रकारची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, हाताला काही लागणार नाही आणि जरा थोडं बहुत जरी हाताला लागलं हे नंतर काढून घेतील। अर्थात सत्तेचा अमरपट्टा कोणीच घेऊन आलेला नसतो, प्रत्येकाला सत्तेपासून दूर व्हावंच लागतं, हेही होतीलच। ज्यांनी 60 वर्ष राज्य केले या देशावरती त्या काँग्रेसची परिस्थिती बघा काय।